तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमचं स्वप्न पूर्ण न होण्यामागची खरी कारणं काय आहेत? नशीब आहे, परिस्थिती की वेळ? वेळ वाया घालवण्याची सवय. आज लाखो लोक मेहनत करायचं ठरवतात, पण मोबाईल हातात घेतात आणि कळत नकळत 1-2 तास कसे निघून जातात हे कळतच नाही. मग रात्री स्वतःलाच म्हणतात, आज काहीच केलं नाही. पण खरं तर आयुष्यात हरवलेले पैसे आपण परत मिळवू शकतो. हरवलेली नोकरी पुन्हा मिळवू शकतो, पण हरवलेली वेळ कधीच परत मिळत नाही. आज तुम्ही जे 10 मिनटं, अर्धा तास, 1 तास वाया घालवत आहात, पण तो 1 तास तुम्हाला उद्या परत मिळेल का? 1 तास तसा एका दिवसात मिळणारही नाही आणि तेच दिवस तुमच्या स्वप्नापासून तुम्हाला खूप दूर घेऊन जातील. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, यशस्वी लोक वेळेचा वापर कसा करतात. सामान्य लोक आयुष्यभर कोणत्या चुका करत राहतात आणि आजपासून वेळेचा योग्य वापर करून तुमचं आयुष्य कसं बदलू शकता. जर तुम्हाला या आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल, जर तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल असं जीवन जगायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजचा हा निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. कारण जरी वेळ तुम्हाला वाटत असेल की माझी आत्ताची वेळ खूप कमी वेळ जातोय किंवा ही सवय खूप लहान आहे, पण हीच सवय तुमचं आयुष्य खराब करणार आहे. त्यामुळे वेळेची किंमत करायला शिका. आज जर कोणी तुमच्याकडून 500 रुपये चोरले, तर तुम्ही त्याला कधीच माफ करणार नाही. पण रोज सोशल मीडियावर किंवा इतर गोष्टीमध्ये, निरर्थक व्हिडिओमध्ये आणि आळसात तुम्ही 4-5 तास असेच घालवत असता. तेव्हा तुम्ही का शांत राहता? कारण तुम्हाला वाटतं उद्या भरून काढू, पण हे सत्य आहे का? नाही, कारण वेळ कधीच परत येत नाही. गेलेली वेळ आपण किती जरी पैसे दिले तर ती परत कधीच आणू शकत नाही. कारण गेलेला प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनटं आपल्याला कितीही पैसे दिले तरी तो परत मिळत नाही. त्या माणसाला वेळेची किंमत विचारा, ज्याला डॉक्टरने सांगितलं आहे की आता तुमच्याकडे शेवटचा 1 तास राहिला आहे किंवा तुमच्याकडे फक्त 1 दिवस राहिला आहे. त्यावेळेस आपण कितीही लाखो पैसे खर्च करून अजून एक शेवटचा दिवस वाढवू शकतो का? अजिबात नाही. त्याचप्रमाणे वेळेची किंमत आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमचा वेळ, विचार आणि संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. कारण आपण जेवढी वेळेची किंमत केली तेवढी वेळ तुमची किंमत करेल आणि त्या वेळेचा मोबदला तुम्हाला मिळेल. आधीच प्रत्येकजण म्हणतात की वेळेची किंमत केली तर वेळ तुमची किंमत करेल. पण कधी जेव्हा त्या वेळेचा सदुपयोग करून तुम्ही स्वतःमध्ये त्या गोष्टी घेऊ शकता किंवा वेळेला त्याप्रमाणे तुम्ही सिद्ध करू शकता, त्यावेळेसच वेळ तुमची किंमत करणार आणि योग्य प्रकारे तुम्हाला घडवण्यासाठी ती मदत करणार. त्यामुळे निरर्थक वेळ कधीही वाया घालवू नका. तुम्ही आयुष्यात किती पैसे कमावले, किती मोठं घर बांधलं आणि किती नाव कमवलं हे नंतरचं आहे, पण एक प्रश्न स्वतःला विचारा, आजचा दिवस तुम्ही जिंकला का? की तो मोबाईल, आळस आणि बहाण्यामध्ये हरवून बसलात? लक्षात ठेवा, वेळ कोणासाठीही थांबत नाही. घड्याळाचा प्रत्येक सेकंद तुमच्या आयुष्यातून निघून जात असतो. आज तुम्ही जे 1 तास वाया घालवत आहात, तोच 1 तास उद्या तुमचं यश आणि अपयशामधला फरक ठरू शकतो. यशस्वी लोकांना जास्त वेळ मिळतच नाही. त्यांच्याकडेही दिवसाचे 24 तासच असतात. फरक फक्त एवढाच असतो, तो वेळेची किंमत करतात आणि अनेक लोक वेळेला गृहीत धरत बसतात. मित्रांनो, मोबाईल बघणं बंद करा, बहाणे बंद करा, उद्यापासून करतो हे म्हणणं बंद करा. कारण उद्या कधीच येत नाही आणि आज तुम्ही जो वेळ वाया घालवताय तो तुम्हाला कधीही परत मिळत नाही. जे येतं ते फक्त आजच. आज घेतलेला एक छोटासा निर्णय तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. म्हणून स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या वेळेचा अपमान कधीही करणार नाही आणि त्याचा पुरेपूर सदुपयोग करेन. वेळ वाचवणारे लोकच आयुष्यात इतिहास घडवतात आणि वेळ वाया घालवणारे लोक फक्त इतिहास वाचत राहतात.
आजच सुरुवात करा आणि आत्ताच सुरुवात करा. वेळ कधीही वाया घालवू नका, कारण गेलेली वेळ कितीही लाखो करोडो रुपये दिले तरीसुद्धा परत कधीच मिळणार नाही. वेळ का महत्त्वाची आहे? पैसे हरवले तर आपण परत मिळवू शकतो. नोकरी गेली तर तीसुद्धा आपण परत दुसरी मिळवू शकतो. मित्र सोडून गेले तर नवीन मित्र मिळू शकतात, पण एकदा गेलेली वेळ कधीही परत येत नाही. कारण त्यांना आपण कधीकधी एखादं काम उद्यावर ढकलत असतो. म्हणतो आज करूयात, उद्या करूयात, पण लक्षात ठेवा, उद्या हा शब्द अनेकांच्या स्वप्नांचा खून करत असतो. त्यामुळे वेळेला महत्त्व द्यायला शिका. लोक वेळ वाया असाच घालवत असतात. कधी अर्धा तास, कधी 1 तास असं म्हणत म्हणत वर्ष निघून जातात आणि तुम्ही जी स्वप्न पाहिली आहेत किंवा एखाद्या नवीन कामाला तुम्हाला सुरुवात करायचं असेल तर ते जागच्या जागीच थांबून आपण दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष देत असतो किंवा वेळ असाच वाया घालवत असतो. पण तुम्ही उद्या करू म्हटल्याने गेलेली वेळ तुम्ही परत मिळवू शकता का? अजिबात नाही. त्यामुळे उद्यावर ढकलण्याचं काम आजच्या वेळीच पूर्ण करून घ्यायचं ठरवा. जर तुम्हाला कोणी म्हटलं की तुम्हाला 1 करोड मिळतील, पण तुम्हाला ते आजच्या आज खर्च करायचे आहेत आणि तुम्ही उद्या सकाळी उठू शकत नाही, हे थोडं विचार करायला विचित्र वाटत असलं, पण खरं जर असंच तुम्हाला कोणी म्हटलं तर कोणी म्हणेल का की हे चॅलेंज कोणी एक्सेप्ट करेल का? अजिबात नाही. कारण तुम्हाला माहिती आहे, आज जरी मला 1 करोड मिळाले, पण उद्याचा माझा दिवस त्या करोडोंपेक्षा खूप महत्त्वाचा आहे किंवा त्या करोडोंपेक्षा जास्त किमतीचा आहे. तुम्हाला माहिती आहे का, सगळ्यात टाईम वेस्ट करणारा सर्वात मोठा सापळा कोणता आहे? आजकाल आपला सर्वात मोठा शत्रू कोण आहे माहिती आहे का? मोबाईल? नाही. सोशल मीडिया? तो पण नाही. तर ती आपली सवय आहे. फक्त 5 मिनटं रील्स बघतो आणि ती 5 मिनटं 1 तासात कधी बदलतात हे तुम्हाला कळतच नाही. नंतर आपण म्हणतो आज काहीच काम झालं नाही किंवा जे काम ठरवलं होतं ते आपण उद्या करू. काम झालं नाही कारण वेळ संपला नाही आणि वेळ आपणच संपवला. हे विचार करा, कारण हे खूप विचार करण्यासारखं आहे. आपला वेळ बघता बघता आपण अनावश्यक गोष्टींसाठी, निरर्थक गोष्टींमध्ये गुंतवून टाकतो. का? तो इतका फुकट आहे का? अजिबात नाही. कारण त्या जर वेळेची किंमत तुम्ही केली तर तुम्ही हवी ती गोष्ट मिळवू शकता. आजकाल आपण बघतो की यशस्वी लोक खूप काही वेळेमध्येच लवकर यशस्वी होतात. पण त्यामागचं रहस्य तुम्हाला माहिती आहे का? ते एवढ्या लवकर कसं यशस्वी होतात? खरं सांगायचं झालं तर त्यांच्या मागे कमी वेळेमध्ये त्यांनी खूप वर्क केलेलं असतं किंवा एक यशस्वी वर्क करण्यासाठी त्यांनी कधी वेळच पाहिलेला नसतो. त्यांना हवी ती गोष्ट मिळेपर्यंत ते सतत काम करत राहिलेले असतात. कारण त्यांच्याकडे हे काम करण्यासाठी 24 तासच असतात, पण ते त्यांच्या स्वप्नामागे इतके धडपडलेले असतात की त्यांनी कधी दिवस रात्र बघितलेलाच नसतो. पण आपण तसं न करता आजची कामं उद्यावर ढकलतो किंवा आजपासून सुरुवात करूयात किंवा आहे ना, उद्याचा दिवस आहे, परवाचा दिवस आहे किंवा पुढच्या 10 दिवसापासून सुरुवात करूयात असं म्हणत म्हणत आपले दिवस कधी जातात हेच आपल्याला समजत नाही. खरं म्हटलं तर अशा प्रकारे न करता, दिवसेंदिवस वाया न घालवता तुमची स्वप्न आजपासूनच पूर्ण करायला तयारीला लागा. आणि बघा, या वेळेचा जर तुम्ही सदुपयोग केला तर काही दिवसांमध्येच तुमची स्वप्न तुमच्या समोर असतील किंवा ती तुम्ही वेळेआधी पूर्ण करू शकता. कारण खऱ्या अर्थाने विचार केला तर तुम्हाला माहिती आहे का, तुमच्याकडे अजून किती वेळ आहे किंवा ज्या गोष्टीसाठी तुम्ही वाट बघत आहात की मी आज करणार आहे, उद्यापासून करणार आहे किंवा मी वेळ आल्यानंतर, चांगली वेळ येईल तेव्हा सुरुवात करतो. पण खरं तर तुम्हाला माहिती आहे का, तुमची चांगली वेळ केव्हाची आहे आणि वाईट वेळ केव्हा? असं न करता, तुम्ही टाईम वेस्ट न करता तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आजपासूनच सुरुवात करा. आणि मग बघा, वेळेला योग्य मोबदला तुम्ही दिला तर वेळ तुम्हाला योग्य तोच मोबदला परत देईल.
आणि तुम्ही एक दिवस यशाच्या शिखरावरती असाल. कारण वेळेचा कसा उपयोग करायचा आहे हे स्वतः तुम्ही ठरवू शकता. तुमची वेळ तुमच्या हातामध्ये आहे. आज जर कोणी तुम्हाला म्हणत असेल की माझ्यासोबत इथे चल, माझ्यासोबत तिथे चल किंवा माझ्यासोबत थोडा वेळ गप्पा मारण्यामध्ये सोबत घाल, पण लक्षात घ्या तुमचा वेळ कुठे द्यायचा, कोणत्या गोष्टीसाठी खर्च करायचा आणि कोणत्या गोष्टीसाठी तो तुम्ही बांधून ठेवायचा हे स्वतः ठरवू शकता. कारण आयुष्यामध्ये जितका पैसा मौल्यवान आहे तितकाच तुमचा वेळ आहे. कारण आपण पैसे खर्च करताना ते खूप कमी असे खर्च करत असतो, पण वेळ आपण कुठे खर्च करतो हे आपण कधीच बघत नाही. हे सर्वांच्या आयुष्यातलं दुर्दैव असतं. पण लक्षात घ्या, आजची ही तुमची सवय तुमचं आयुष्य बर्बाद करू शकते. त्यामुळे आजपासूनच वेळ वाया घालवणं बंद करा आणि मग बघा तुमची स्वप्न पूर्ण होण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागणार नाही. त्यामुळे वेळेची किंमत ओळखा. कल्पना करा, आजपासूनच पुढचे 5 वर्ष तुम्ही रोज फक्त 1 तास स्वतःवर खर्च केला. त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी केल्या, नवीन कौशल्य शिकली, तुम्हाला ज्या गोष्टीसाठी स्वप्न पूर्ण करायची आहेत त्या कामामध्ये तो वेळ स्वतःला दिला, पुस्तकं वाचली, शरीर चांगलं ठेवण्यासाठी व्यायाम केला, तर 5 वर्षांनी तुमचं आयुष्य किती वेगळं असेल. आणि जर तेच 5 वर्ष फक्त मोबाईलवर घालवलीत किंवा इतरांना गप्पा गोष्टी करण्यात घालवली, तर खरंच तुम्हाला वाटतं का ती तुमची स्वप्न कोणी पूर्ण करून देईल किंवा ती वेळ तुमच्या आयुष्यातली परत येईल? अजिबात नाही. कारण जेव्हा तुम्ही हा एक तास इतरांना देता किंवा अनेक गोष्टीसाठी खर्च करता तेव्हा तो वेळ वायाच गेलेला असतो. तुमचे स्वप्न तेव्हा कोणीही पूर्ण करून देणार नाही आणि फक्त तुमच्या हातात पश्चात्तापाशिवाय काहीच उरणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही विचार केलेल्या गोष्टी तुम्हाला वेळेमध्ये मिळायला हव्यात, तर आजपासून या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या. मला माहिती नाही की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ कधी पोहोचला, पण जोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर ह्या गोष्टींचा नक्की विचार करा. तेव्हा तुम्हाला यश नक्की मिळेल. वेळ वाया घालवण्याचे 5 नियम. सकाळची पहिली 30 मिनिटं किंवा 1 तास स्वतःला मोबाईलपासून दूर ठेवा. दिवसातील सर्वात महत्त्वाचं काम आधी पूर्ण करून घ्या. जेव्हा तुम्ही दिवसाला सुरुवात करता तेव्हा ठरवून घ्या की आज तुम्हाला कोणती महत्त्वाची कामं सर्वात आधी करायची आहेत. प्रत्येक दिवसाचं वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन करा. कारण ज्या वेळेस तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन करता त्या नियोजनामुळे तुमचा काहीसा वेळ वाचतो. रात्री स्वतःला विचारा, आज मी माझं स्वप्न जवळ आणलं की दूर ढकललं. कारण तो स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी जो तुम्हाला वेळ द्यायचा आहे तो तुम्ही स्वतःला रोज देऊ शकता. आणि तुम्ही स्वतःला जेव्हा विचाराल की तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज कोणतं नवीन काम केलं, त्यावेळेस तुम्हाला कळेल की आजचा दिवस चांगला गेला की वाया गेला. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल पण 2च गोष्टी दिसतील. एकतर मी वेळेचा योग्य वापर केला किंवा असं तुम्हाला वाटेल की खरंच मी तेव्हा सुरुवात केली असती तर. तो दिवस येण्याआधी आजचा निर्णय घ्या आणि वेळेला महत्त्व द्या. कारण वेळच तुमचं भविष्य घडवत असते. जर आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो फक्त पाहू नका. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करा. वेळेचा आदर करायला शिका. तुमच्या स्वप्नांसाठी आजपासूनच काम करायला शिका. आणि लक्षात ठेवा, घड्याळाचे काटे कधीच थांबत नाहीत, पण त्यांच्यासोबत धावणारे लोकच इतिहास घडवतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा आणि तुम्ही या व्हिडिओमधून काय शिकलात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हा व्हिडिओ संपत आला आहे, पण मला तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही स्वतःकडे अभिमानाने पाहू शकाल का? कारण प्रत्येक दिवस आपल्या आयुष्यातून एक पान घेऊन जातो. काल निघून गेला, उद्या अजून आलेला नाही. आपल्या हातात आहे तो फक्त आजचा दिवस.
आज तुम्ही वेळेचा आदर केला तर उद्या यश तुम्हाला नक्की आदर देईल. पण आजच जर वेळेला दुर्लक्ष केलं तर उद्या पश्चात्तापाशिवाय काहीच राहणार नाही. लक्षात ठेवा, जे सतत पुढे जातात तेच वेळेची किंमत ओळखतात. प्रश्न एवढाच आहे, तुम्ही त्यांच्यासोबत पुढे चालत आहात की मागे पडत आहात? कोणीही एका दिवसात यशस्वी अजिबात होत नाही, पण प्रत्येक यशस्वी व्यक्ती एक गोष्ट नक्की करतो, ती म्हणजे वेळेचा सन्मान. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, मी माझ्या प्रत्येक मिनिटाची किंमत ओळखायला शिकेन. मी बहाणे अजिबात देणार नाही, त्याऐवजी मी कृती करेन. मी वेळ वाया अजिबात घालवणार नाही, कारण माझी स्वप्न माझी वाट पाहत आहेत. मित्रांनो, तुमचं भविष्य तुमच्या आजच्या निर्णयावर उभं राहतं. म्हणून आजपासूनच निर्णय घ्या. मोबाईल बघण्याऐवजी ध्येय मोठं ठेवा. आळसापेक्षा मेहनत मोठी ठेवा आणि बहाण्यापेक्षा कृती मोठी ठेवा. एक दिवस असा नक्की येईल जेव्हा लोक तुमचं यश पाहतील, पण त्यांना दिसणार नाही जे हजारो तास तुम्ही शांतपणे स्वतःसाठी खर्च केले आहेत. आज वेळेला जिंका, उद्या जग तुम्हाला ओळखेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, स्वप्न तीच पूर्ण होतात जी वेळेचा आदर करणारे लोक पाहतात. म्हणून भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विचारांसोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.